शुभ प्रभात मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहे दोदानी वॉटरफॉलला. आपलं मंडळ आहे, मोराज गणेश उत्सव मंडळ आहे. आणि हे बघा आमची मंडळी आले. इकडे आहे अर्धी मंडळी, अजून येत आहेत. अर्धी मंडळी येत आहेत, भरपूर आहेत, म्हणजे 10-15 जण असतील ना. 15च्या वर आहेत. हां, कोण 18 जण आहेत. आणि त्याच्यामध्ये ध्रुवी पण आले, ध्रुवी पवार सगळे. आणि आता आम्ही निघणार आहे. वाजले किती? 10:30 झाले ना, 10:30 झाले. आणि आता आपण निघतोय. प्लॅन होता 9चा निघायचा, 10:30 झालेत. तर बघू, 5 मिनिटात निघतो आता. आता निघतायत. हाय आशिष दादा. इथे मोजून आमच्या अशा किती गाड्या आहेत? 1 2 3 4 5 6 गाड्या आहेत. पुढे 3 गाड्या गेल्या, पुढे 3 गेल्यात आणि म्हणजे 7 गाड्या आहेत. एकूण 7 गाड्या आहेत. लेट्स गो. बाय बाय. नेऱ्याला जाणार आहे, पुढे जाणार आहे. माहिती का रोड? नाही पण एवढं माहिती नाही. नाश्ता चालू आहे आमचा, वडापाव. थोडा वेळ थांबलोय नेऱ्याला आणि नेऱ्यावरनं थोड्या वेळाने निघणार आहे आम्ही. इकडे वडापाव चाललाय. हां, पहिला ब्रेक थांबलो आहे आम्ही नाश्त्यासाठी. पाऊस नाही लागत आहे, म्हणजे आम्ही ज्याच्यासाठी चाललो तेच होत नाहीये. तर काय बोलूया आपण? येरे पावसा. ए बाप्पा 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 बाप्पा. हाय गाईज, वेलकम. हॅलो हॅलो. कुठे चालले तुम्ही? कुठे चालले? अरे तुम्ही इथे कसे? अरे अरे NSS आहे, NSS. कोण बोलते? कोण बोलते? झालं? आम्ही आता चाललोय. पण आम्हाला पाऊसच भेटत नाही. आम्हाला पाऊस पाहिजे. आणि त्याला काय म्हणजे पाऊस पाहिजे आपल्याला. आपण गाणं गायला पाहिजे. आपण दोदानीला चाललोय, तिथे येणार पाऊस. आम्ही तुम्हाला काही जागा होतो बघा किती सगळे ब्लॉगिंग करतात. सगळे येस, एकदम छान वाटते. म्हणजे जास्त पण आपल्याला हे नाही भेटलंय, एकदम असं ग्रीनरी आहे. हां, पण खाली जायचं आहे आपल्याला, वर नाही जायचं आहे. स्वागाची गाडी. आम्ही फायनली अर्ध्या रस्त्यात आलो आणि आता पाऊस आला.
पाऊस आलाय. वाव, तुम्ही बघू शकता नेचर तुम्हाला माहिती आहे दिसतंय की नाही. आणि पाठी आमचे अरे स्नेहा एक्सक्यूज मी अध्यक्ष आहेत. तर सगळे येत आहेत मागून. आपल्या सगळ्या गाड्या लाईन. येस, सगळ्या गाड्या लाईनी तर एकदम लाईन पकडूनच आले. लाईन नाही सोडली. लाईन नाही सोडली. बघू एवढं शकता. भारी वाटतंय, एवढं भारी वाटतंय ना. पाऊस पण आलाय मस्त. बरोबर पाऊस लागणार. ते किती छान वाटते. थांब 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 बाई, मला हा व्हिडिओ. धबाधबा आहे. धबा धबा एवढा crazy धबा धबा आहे. कसं वाटतंय? केला चालू. कसं वाटतंय गाईस? कसं वाटतंय? मस्त एक नंबर. त्यांना म्हणू ना. ते दाखवते. एवढ्या वरतून दगड पडला. धबाधबा होईल. आवडे आले. आपल्याला सगळ्यांचं 0.5 वर घे ना. नाही नाही त्याच्या लावणी चालू आहे वाटतं रे. एवढं ते कन्फ्युजन झालंय. क्रेझी इथे 2 रस्ते आहेत. एक वरती जातोय, एक खाली. आम्हाला माहित नाही कुठे जायचं, आम्ही असेच जातोय. बाई झालंय. समजून घ्या. हा समजून घ्या. आम्ही स्टार्टिंगवाले ब्लॉगर आहोत. म्हणजे सवय नाही आहे तशी. आता आम्ही चालू. समोर एक इतका मस्त धबधबा आहे ना, पण आता झाडामुळे तो दिसत नाही. दिसत नाहीये. हा पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. Guys, we ready are. 3, 2, 1. नाही नाही नाही. आणि अशी धबधबा धबधबा धबा धबा. सॉरी गाईज. धबा धबा आहे. आता आम्ही अशीच चाललोय. लावायची कुठे तुम्हाला लावायची पोहोचलो सांग. पुढं आहे का? बाय बाय. थांबो. अरे टाकलं का आपण दोघांनी चलो. टॉपवर आलोय. स्टॉपवर आलो. इथून आपल्याला राईट मारायचं आहे. दोधाने. हा आता ह्याला पळवते. हे बघा, हे दोधानेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या इथनं राईट मारून सरळ जायचं आहे. इथून सरळ आहे. छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत है ना. मस्त वातावरण मध्ये चालतोय आपण. तर चाललोय गाडीवर. इकडून नाही आहे रे. ए हाय बाई, येईल ना चावायला. काय माहित नाही. झाला ट्रेन. आई शपथ. कुठे चालतोय? कोकणात चाललो आपण काय. कोकणात. मिनी कोकण. ते कोकण सारखं भारी झालं. बघून ठेवा guys. मधला माणूस तो दिसत नाही आता. शाणा आहे तो. उडीवाला. हे बघा, आम्ही इथं पोचलोय आणि आमचे मित्र आहेत बघा. हाय करा. हाय हाय. आणि ही ध्रुवी आले आमच्यासोबत. आणि हे बघा सगळेच आहेत. फुल गाईज. अरे गाईज गेली तिकडे. हॅलो हॅलो. सगळे आहेत. हा हा बघा, पाऊस आला. मागापासून पाऊस नव्हता लागत आपल्याला. आणि हे बघा आत्ता पाऊस लागतोय. एकदम भारी. बघा आता आमचं ट्रेकिंग चालू झालंय. अर्धा तासाचं ट्रेकिंग आहे बोलतात. त्या काकांनी सांगितलं आम्हाला अर्ध्या तासाचं ट्रेकिंग आहे. आणि पुढे गेलं तर एक नदी लागते. म्हणजे असंच छोटा ओढे लागतात. 3 लागतात. आणि त्याच्यामधून जायचं आपल्याला. किती मस्त वातावरणामध्ये जाणार आहे आम्ही. बघा सगळं मंडळ आहे आपलं. हे मोराज गणेश उत्सव मंडळ आहे. आणि सगळे जाणार आहे. बघा किरण कसं आहे, कसं वाटतंय? धबाधबायला आलाय तू? धबधब्याला आलोय आता. बघू आता पुढे जायचं. आम्हाला भरपूर प्रवास लांब आहे आपला. अजून हा, लांब जायचं भरपूर. आपल्याला. अर्धा तास चालायचं आपल्याला. मज्जानू लाईफ. मज्जानू लाईफ.
खूप मस्त असं मस्त आहे ना एकदम. आपल्याला तिथे नाही जायचं आहे, ए वर नाही जायचंय, खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे. हे बघा नांगरणी चालू आहे, नांगरणी. नांगरणी चालू आहे. नाही नाही, हेच माथेरानचं आहे ना वरती. हा कुठलं हे वरचं माथेरान आहे आणि इकडचं पण माथेरानच आहे ना हे पण. हा की पेप किल्ला विकटगड आहे ना, इकडं आहे ना तो, या साईडला विकटगड आणि या साईडला हां माथेरान आहे. इकडे गेलोय मी वर विकटगडला. तिकडून गेलोय, माथेरान साईडने गेलोय. इकडनं माथेरान साईड तिकडनं त्या रोडनी कर्जत साईडने. हां कर्जत साईडने गेलोय. बरोबर चाललोय ना रे. हे हे ध्रुवी, हे कुठे चालली तू? इथून जायचं ना त्या साईडला, त्या साईडला जायचं ना, त्या साईडला जायचं इथून इकडे जायचं, इकडे इथूनच आहे ना खालनं. पाणी आहे रे, इथून त्या साईडला जाऊन तिकडे जायचं ना. हां रिव्हर क्रॉसिंग. इकडे एक अशी झोपडी लागेल, त्याच्यानंतर आपल्याला ह्या वाटेने असं इथे आंब्याचं झाड आहे, त्याच्यानंतर पुढे फणसाचं झाड आहे. तर तसं पुढे जाऊन असं त्याच दिशेने जाऊन 1-2 ओढे पार करून तिकडे जायचं आहे. हे बघा या तुफानाला कोणी घर दिसत आहे. हे बघा असं ॲडव्हेंचर चालू आहे आमचा. आम्हाला हात दिला ना म्हणून. हे स्प्राईट मॅन, स्प्राईट मॅन. हे पहिला ओढा आणि आम्ही पार करतोय. हे पकडून ठेवा, मी घेऊन येतो सगळ्यांना. अरे तू हे अक्षता भाई टेन्शन नाही घेऊ. फुल ट्रेकिंग चालू आहे आणि पुढे चाललो आम्ही. आणि धबधबा समोरच आहे, धबाधबा आहे, धबाधबा. हा आर्यन धबाधबा आहे. अरे रेंज आली वाटतं मला इथे. हां आता 1 किलोमीटर असेल. हां बघा बिर्याणी, थोडा रेस्ट आणि बिर्याणी. आणि हे वॉटरफॉल नाही आला अजून, बघू वॉटरफॉल. कर्मा क्या कर रहा है? आणि या अशा वातावरणामध्ये आम्ही बिर्याणी खातोय घेऊन आलेली. आणि आम्हाला इथे वर जायचं आहे धबधब्याला. पाण्याचा आवाज एकदम मस्त येतो. चला आता मी बिर्याणी खातो आणि पुढे निघतो आम्ही थोड्या वेळाने. ओके, इकडनं येतात, ही वाट आहे इथे वर यायला. आणि इथे जेवत आहेत सगळे, जेवत आहेत. आणि हा छोटा आम्हाला वाट दाखवतोय
आणि आम्हाला वाट माहिती आहे ना. नाही माहिती. याचं दुकान आहे इथे वर आणि हा बोलतोय मॅगी वगैरे मिळते त्याच्याकडे. बघूया आपण थोड्या वेळाने जाऊया, मॅगी वगैरे भेटते का बघूया. हां आम्हाला सांगितलं त्यांनी मॅगी भेटते आहे ना. मॅगी भेटते ना तुमच्याकडे. मॅगीने काय काय भेटतं. हां मॅगीने काय काय भेटतं. भरपूर काय काय भेटतं बोलतो. मॅगी भेटते, अजून काय काय भेटतं. चिप्स वगैरे भेटतात बोलतो. अजून काय नाही. लाजतोय तो. खेकडी पकडतोय. नाही. अरे आमचा माणूस पडला आत्ताच. जस्ट जोरात लागलं त्याला. जोरात लागलं. हां जोरात लागलं. त्याला. तू कशाला चाललेला परत. दोघ जण पडता वाचले तिथं. वेलकम टू द टीम. हां वेलकम टू द टीम. लास्ट टाइम. हां पप्पा NSS चाललं. हां NSS चालू आहे. हां NSSच काम करत होता तो. तिथं बैठक लागल्या मोठी. हां, ते बैठक संपल कधी. आपण रिटर्न येतात. हां ओके रिटर्न येताना. मंडळाची पोर आहे ते बघा. हे मंडळाचं टी शर्ट होतं आमचं 2 वर्ष आधीच. फुल थ्रिल एकदम. भारी वाटतं एकदम. अरे पडशील रे बाबू. हा बघा हा बाबू आलाय आमच्यासोबत फिरायला. ये बादल बरसा. जर तुमच्यासोबत छोटे कोण असतील तर 1 तासाचा ट्रेक होऊन जातो तो पूर्ण. आणि पुढे बघूया आपण थोडं कसा दिसतोय धबधबा. दोदानी धबधबा. बघा. आम्ही पोचलोय धबधब्याला. जबरदस्त आहे. व्ह्यू बघा. व्ह्यू एकदम भारी. जबरदस्त. 1 नंबर व्ह्यू आहे. दोदानी वॉटरफॉल पनवेल. थोडे इथं डायरेक्शन्स नाही दिलेत कसं आहे काय, पण इथं आल्यावर जे सुख आहे ते भारी आहे एकदम. हे बघा फायनली आलोय आम्ही. आमचे 2 मेंबर्स खाली ठेवलेत. अजून 3 मेंबर्स खाली. हां अर्ध्या रस्त्यात आहेत आपल्या. हां 6 नाही. हां 6 मेंबर खाली आहेत. ध्रुवी आहे, कृणाल आहे, मयुरी आहे आणि किरण पेडणेकर आणि आशिष आहे. आणि हे बघा वाव जबरदस्त. त्यावरती डोंगर हा व्ह्यू अनुभवायला आम्ही आलोय. भारी. 1 नंबर. थोडं गढूळ पाणी आहे पण 1 नंबर दिसतंय. काय बघा आता अनुभवायला आपण पुढे जातोय. एकदम हवा आणि वरून पडणारं पाणी. अरे एकच नंबर आहे. हा भिजला बघा आमचा छोटू भिजला. ए छोटू भिजला पुढे जाऊन. छोट्याच्या पायात चप्पल पण नाही आणि धबधब्याला आलाय. म्हणजे त्याचंच आहे इथे. घर नाही म्हणजे त्यांनी ते झोपडी बांधले ना ती त्यांची आहे.
आणि हा इथेच असतो, शाळेत जातो आणि इथे असतो. इथे पैसे पण मिळतात त्याला थोडेफार. मस्त आहे एकदम, लाईफ मस्त आहे. खूप मजा घेत आहेत. मजा येते. गोदानी वॉटरफॉल. चलो गाईस, तर आता आपण निघतोय घरी जायला. हे बघा, हे आपली सगळी मंडळी आहे आणि आम्ही चाललोय आता घरी. आता वाजलेत किती वाजले रे? एक नाही म्हणजे 3:30 व्हायला आलेत आणि आम्ही निघालो आता घरी. बघा, चला तर मग भेटूया आपण खाली, डायरेक्ट खाली. आता काय एवढं ॲडव्हेंचर नाही, जाताना आता सेम आलो तसंच जाणार आहे. बघू. हा बघ पेड खेकडे पकडतोय. असं कसं बाबा, अशी पकडायला लागतात. असे कसं पकडतोय तू? लागतं नाही, खातात येत नाही. पाण्याची पकडला? साप आहे. दगडाच्या खाली बघ ना. नाही रे, दगडाच्या खाली कसं? तुझ्या खाली गेला. मम आहे ना? पाय जवळ. अरे 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 बादाम तुला नाही भेटणार. स्नेहा बघ, खेकडा पकडला. इधर गेला खाली. किरण गेला पुढे गेला. अरे थांब ना. थोडं पुढे चाललाय. आता दिसतच नाही मला. सोडून सगळं पकडायला लागले दगडी बिडी खाली. पनवेलवरून साधारण एक 20 ते 25 किलोमीटर आहे. इकडे यायचं झालं तर तुमची बाईक किंवा दोदानी बस असते टायमाला, म्हणजे 1-1 तासाला असते. तिथून येऊ शकता तुम्ही. आणि पुढे तिथून आलात तर तुम्हाला तिथून येण्यासाठी एक अर्धा तास लागतो ट्रेकिंगला. बाकी काय नाही. दोदानीला यायला तुम्हाला असं काय मार्किंग वगैरे नाही, तुम्हाला इथून वाट पकडूनच जावं लागेल. म्हणजे मी दाखवलं आहे कुठे कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे. दोदानी गावामध्ये आलात तर लोकांना विचारून तुम्ही येऊ शकता इकडे. भारी एकदम जबरदस्त. आम्ही चाललो आहे आता परत. आणि हा अर्ध्या तासाचा ट्रेक होता आणि वर दिसतोय तो वॉटरफॉल होता आणि चाललो आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.